विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड. गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात कोपरगाव तालुका पोलिसांनी गुरुवार दिनांक 25 जून मोठी कारवाई करत 18,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत एक डंपर व 2 ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेण्यात आले असून 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार देरडे, चांदवड व वेळापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात काही जण डंपर तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. सर्वप्रथम देरडे, चांदवड परिसरात वाळू वाहतूक करणारा डंपर ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर वेळापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रात तपासणी केली असता काही जण ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्यानं अवैध वाळू उपसा करत असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी छापा टाकताच काही जण घटनास्थळावरून पसार झाले तर काहींना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणातील आरोपींची नावे विकास बाळासाहेब आरणे राहणार दहेगाव तालुका राहता, यश दत्तात्रय कोते राहणार विठ्ठलवाडी शिर्डी, सचिन मेहरखाम तालुका कोपरगाव, राहुल चांगदेव पगारे राहणार वेळापूर तालुका कोपरगाव आणि सोमेश गोरख शिंदे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव असे असून यापैकी काही आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आरोपींकडून एक डंपर व 2 ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 18,40,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 303(2), 3(5) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 3/15 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने केली आहे. या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल MB दहिफळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिस शेख, अंबादास वाघ, जयदीप गवारे, राम खारतोडे आणि नवनाथ जाधव यांचा समावेश होता. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी. एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.